आणि हा बँकेचा तुम्ही आम्ही सगळेजण आपण पाहतो आहे का शेतकऱ्याच्या व्याजावर ही बँक चालतं. संचालकाच्या ठेवीवर बँक नाही चालत. शेतकरी कर्ज घेतं आणि मग कर्ज काढतो आणि तो व्याज भरतं. म्हणून मला वाटतं ही बँक चालतं. बँक आहे एवढं डोक्यात घेऊन आम्ही ही बँक चालवणार, अतिशय स्पष्टपणे चालवणार. शेतकरी आमच्यासाठी सर्व काही आहे. आमचा बाप काही दिल्ली मुंबईत राहत नाही, आमचा बाप गावात शेतकरी राहतं. हे आपण 10 लोकांना सांगितलं आहे. योगायोगानं काल परवा संचालक म्हणून आलो. काही लोकांचा अंदरून सपोर्ट आणि काही लोकांचा स्पष्ट सपोर्टनं अध्यक्ष झालो आणि ही सभा या सगळ्या मोठ्या सभागृहात घेता आली. आपणही मोठ्या आनंदानं इथं आलात त्याबद्दल आपले आभार. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. अतिशय खेळाडू वृत्तीनं आपण काही प्रश्न मांडले आणि जो विश्वास आपण दाखवला त्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. राजकारण आणि बँक काही महत्वाचे नाही, शेतकरी महत्वाचा आहे. आत्ताच कोणीतरी सांगितलं का कर्ज देताना सुद्धा कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं, असे अनेक भानगडी आम्ही सोसल्या आहे. बरेच शेतकरी उपोषणाला बसल्यावरही कर्ज भेटलं नाही. तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं सगळ्यांना पाहिलं आहे. वास्तविक बँक ही कर्ज द्यासाठीच आहे आणि बँकेचा हा धंदा आहे. बँकेचा हा धंदाच आहे, व्यवसाय आहे. कर्ज नाही देईन तर बँक चालणार कशी? आणि हा बँकेचा तुम्ही आम्ही सगळेजण आपण पाहतो आहे का शेतकऱ्याच्या व्याजावर ही बँक चालतं. संचालकाच्या ठेवीवर बँक नाही चालत. शेतकरी कर्ज घेतं आणि मग कर्ज काढतो आणि तो व्याज भरतं. म्हणून मला वाटतं ही बँक चालतं. मग त्याच्या व्याजाच्या याच्यामध्ये काही घुसखोरी करणं मला वाटतं ते आमच्या रक्तातही नाही आणि कधी येणारही नाही. त्या बाबतीत आपण बिलकुल निसंकोच रहा. कधी काढी असं काही लक्षात आलं की इसमें कुछ गडबड हो रही है तर बिलकुल आम्हाला सांगा. तो विरोधक जरी असला तरी आम्ही ते मनावर घेऊन त्याचं व्यवस्थित पारदर्शकपणा आणल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपल्याला सांगतो आहे. आपण पाहतोय का काही काळ असा होता का बँक 150 कोटी कर्ज वाटप करत होती आणि 1300, 800, 900 कोटी गुंतवणूक करत होती. पण आता बदलता बदलता आमच्या तक्रारी झाल्या, आपण सगळे त्याच्यात सहभाग घेतला आणि आता आपण पाहतोय का 700, 750 कोटी पर्यंत आपण आज कर्ज वाटप केलेलं आहे. तसं पाहिलं तर 70% आपल्याला ठेवीच्या कर्ज वाटप करता येतं. आपण ते 72-75% गेलेलो आहोत. म्हणजे अधिक जास्त कर्ज आपण या बँकेनं या शेतकऱ्यांना येत्या 2 महिन्यात अधिक आपण त्याची टक्केवारी वाढवून जे सप्टेंबर पर्यंत आपण खुलं केलं होतं. कोणी असं मला वाटतं या मधातल्या काळामध्ये आम्हाला कर्ज भेटलं नाही असं म्हणून एकही तक्रार आमच्याकडे नाही आहे आणि समोरच्या काळात सुद्धा तक्रार येणार नाही. कर्ज आळून राजकारण कर्ज केल्यापेक्षा कर्ज देऊन अधिक आनंदानं शेतकऱ्याला कसं करता येईल हा अधिक विचार करू. काही लोकांनी इथं असं म्हटलंय तर बाबा कर्ज देताना फार कमी देता येतं. सप्टेंबरमध्ये आपण जे कर्ज देतो आहे ते 30% देतो. त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये जो काही आपण धोरण आहे आपल्या त्या पद्धतीनं चालतो त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. कपाशीले सुद्धा आपण 60,000च कर्ज देतो आहे, ते पण आपण 75,000 येत्या वर्षामध्ये वाढवून देणार. अधिक कसं वाढवता येईल तो पण आपण लगेच विचार करू. त्यांनी सांगितलं का 7-12 द्या, दरवर्षी 7-12, पुन्हा ते सगळे कागदपत्र. आपण हाही प्रयत्न करतो आहे का कुठलीही अडचण जर नाही आली तर तिकोण त्याला आम्ही पाहतोय आधार कार्डवर त्याला कर्ज देता येईल का, पूर्ण डिजिटल कसं करता येईल कुणाही कुठेही न जाता. कारण कर्ज देणं काही उपकार नाही आहे भाऊ. कर्ज देणं हा बँकेचा महत्वाचा व्यवसाय आहे. त्यानं आम्ही तुम्हाला कर्ज दिले म्हणजे तुमच्यावर लय उपकार केले असं काही पहिले असं होतं का कर्ज लेना भी बहुत बड़ा उपकार था. आमचं तर आलं जमत नाही तर तुले काही आम्ही कर्ज देत नाही असे म्हणणारे लोक होते आणि आडवे येत होते. पण आपण तसं ठेवत नाही आहे, कारण ही शेतकऱ्याची बँक आहे. शेतकऱ्यासाठी खुलं केलं पाहिजे. कर्ज आळून तो आपली सोसायटी त्याच्या हातातली जाईल. कित्येक सोसायट्या अनिष्ट तफावतून नाही तर कर्ज न दिल्यामुळे डुबल्या जिल्ह्यातल्या. तुला कित्येक सोसायटी आपल्याला सांगता येईल.
पण ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. राजकारण थोडं बाजूने गेलं तरी चालत, पण जी काही व्यवस्था आहे आपण देऊन अधिक चांगलं करून राजकारणही करता येईल ना. निगेटिव्ह होऊन राजकारण केल्यापेक्षा सकारात्मक होऊन कसं राजकारण करता येईल त्याचाही आपण प्रयत्न करतो आहे. आपण पाहतो का याच्यानंतर शेतकऱ्याच्या मुलांना कर्ज कसं देता येईल, महामंडळाची ही बँक कशी संलग्न करता येईल याचाही विचार आपण करतोय. अधिकच्या ठेवी कशा आपण पाहतोय का, बऱ्याच गोष्टी आम्ही काही तपासल्या, काही आम्ही प्रयत्न करतोय का या बँकेमध्ये अधिक ठेवी कशा वाढेल. आहे त्या प्रमाणात आपण पाहतो का दरवर्षी 50, 30, 40 कोटीच्या प्रमाणात आपण ठेवी वाढतो आहे. त्याचा रेशो आपण 100 कोटीपर्यंत कसं नेता येईल त्याचा आपण प्रयत्न करूया. मला वाटतं का ही बँक शेवटच्या क्षणापर्यंत आपण बरेच आम्ही जेव्हा फिरलो तर अनेक बँकेमध्ये शौचालयच नव्हते. तिथं त्या महिला आमच्या काही भगिनी कर्मचारी होत्या, कुठे जायचंय, अर्ध्या अधिक शाखेकडे शौचालय नाही. काल रिद्धपूरला आम्ही गेलो तिथे शौचालय नाही. म्हणजे अशा 50-60 वर्षामध्ये बँकेच्या शाखेमध्ये साधं शौचालय निर्माण होऊ नये ही मोठी शोकांकित आहे. आणि मग ह्या सगळ्या बँका अतिशय सुसज्ज, मला वाटते एटीएम सुद्धा प्रत्येक बाजार समितीला लावून, त्यांच्या तिथं प्रत्येक बाजार समितीवर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एटीएम लावून अधिक एटीएम आपण गावापर्यंत कसं नेता येईल याचाही विचार करू, ज्या माध्यमातून आपलं नफाही वाढेल आणि लोकांची सेवाही होईल. आपण काही लोकांना असं म्हटलं का बाबा लायसन जप्त झालं होतं, लायसनच खरं तर लायसन जप्त झालं नव्हतं. अर्ध्या अधिक महाराष्ट्राच्या बँकेला वीरेंद्र भाऊ लायसनच नव्हतं. आणि मग काही अपप्रचार आपल्या बँकेचे काही आपल्या संचालकाकडून होत असेल तर ते चुकीचं आहे. आपल्याकडे लायसनच नव्हतं, अर्ध्या अधिक बँकेकडे लायसन नव्हतं. जेव्हा एमएच बँकेनं आपल्याला कळवलं का आपलं लायसन काढा, तेव्हा आपण लायसन काढलं आणि मग आपण आता ते लायसन घेऊन आपण समोरचा व्यवहार करतो आहे. काही चुकीच्या मला वाटतं याच्यातून आपण ही बँक आपली आहे. मला वाटतं इंदिरा गांधीचे याच्यामध्ये जरी आम्ही काँग्रेसचं जोर नसलो तर काही निर्णय काही नेत्यांनी अतिशय चांगले घेतलेले आहे. इंदिरा गांधीनं या बँका सगळ्या राष्ट्रीयकृत केल्यानंतर बँक गरिबापर्यंत जायला लागल्या आणि मग राष्ट्रीय बँक काही प्रमाणात गरिबापर्यंत गेल्या, पण जिल्हा मध्यवर्ती बँक अतिशय शेवटच्या माणसापर्यंत सोसायटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यापर्यंत गेलेल्या आहे. त्या सोसायट्या सुद्धा आपल्याला अतिशय मजबूत, येत्या काळामध्ये आम्ही सगळ्यांना असं नाही होणार का त्याचा आम्हाला संचालक तिथून मत मारणार नाही, त्या सोसायटीमध्ये आम्हाला काहीतरी वाईट करायचं असा बिलकुल आमचा मानसिकता नाही. कोणी राजकारण केलंच जास्त मग तर करावंच लागल. आम्ही चांगलंही वागून राहिलो आणि मग तरी तुम्ही जर काय म्हणते तिथं झिलप्या पाडत असाल तर मग आम्हाला लंबी झिलपी टाकता येते. तर आम्ही असं होऊ देणार नाही. सगळ्यांना समान चांगल्या पद्धतीनं आपल्याला समोर जावं लागेल. आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्यामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफी योजना चालू आहे, परंतु बरेच शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होत नाही. यावर मकरंद अनासपुरे यांनी कठोर निर्णय घेतलेला आहे, थेट सरकारला सुनावलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मकरंद अनासपुरे यांनी नितीन गडकरीला थेट सुनावलं आहे की तुमचं सरकार करते काय, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील वझं हे कधी कमी करणार, याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये कर्जमाफी द्या, त्यांनासुद्धा 2 लाख रुपये द्या आणि कर्ज भरणाऱ्यांनासुद्धा भरणाऱ्यांनासुद्धा 2 लाख रुपये द्या, असं या व्हिडिओमध्ये मकरंद अनासपुरे यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ऐका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती कळेल. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ